फायनली आपली ऑर्डर आली आहे. काय गोवा पाहिजे. ऑलराईट गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. सो दिस इज अनदर मॉर्निंग फ्रॉम गोवा. काल आपण ऑलमोस्ट 180 किलोमीटर्सची ड्राईव्ह केली. गोव्यातलं टेम्पल रन केलं आपण काल, आणि आजचा नवीन दिवस. आज आपण गोव्यामध्ये इथेच सांजुनावरती मस्त आरामशीर चिल करणार आहे. काल एवढी ड्राईव्ह केल्यामुळे आज मस्त आरामशीर झोपून राहिलो होतो. आता वाजलेत 11. 10:30 वाजता उठलो आणि आता आलोय नाश्ता करायला. तर काहीतरी मस्त ब्रेकफास्ट करू आणि थोड्या वेळाने लंच. आज एकदम आरामशीर असणारे दिवस. ऑलराईट गाईज, ब्रेकफास्ट इज हिअर. हे घे, तुझी मॅगी आलेली आहे. ऑलराईट, 2:30 झालेत दुपारचे. आज एवढं गरम नाही आहे, पण आज क्लायमेट चांगलं आहे आणि वी ऑल आर सेट फॉर लंच. नाही, लंच थोडं आज लेटच करावं म्हटलेलं, हां, पण ब्रेकफास्ट थोडा हेवी झाला. येस. सो त्यामुळे त्या थाळीला जस्टिस मिळालं पाहिजे. येस. तर आता कुठे जायचं आपण? कोणत्या रेस्टॉरंटला जायचं? ओके, आज विनायकला जाऊ. उद्या बघूयात मग दुसरा. विनायक वन ऑफ आवर फेवरेट रेस्टॉरंट. तर तिथे जाणं बनतंच दरवेळेस. ओके, चलो निघूयात लंच करायला. हां, गाडी सावलीत असल्यामुळे हो, त्याला काय आता ऑप्शन नाही आहे. उंबराचं झाडं नाही, त्यामुळे थोडं त्याच्यातनं पडत असतं लिक्विड. उंबराच्या झाडातनं काहीतरी पडत असतं, त्यामुळे ते डाग पडत आहेत. पण ठीक आहे, सावलीमुळे गाडी थंडगार राहते. गोव्याच्या रोडला ड्राईव्ह करायला खूप मजा येते. म्हणजे असे कलरफुल बिल्डिंग दिसतात ना आपल्याला. हा बंगा, पेट्रोस पॅलेस. सगळ्यांचीच घरं इथे कलरफुल आहे. किती सुंदर आहे नारळाच्या झाडांच्या मागे. खरंच सुकून. नारळाची झाडं, समोर त्यांचं गार्डन आहे पर्सनल छोटंसं. ऑलराईट गाईज, तर आत्ता आपण पोहोचलोय विनायक रेस्टॉरंटच्या पार्किंगला. अंजुना बीच पासून 5 किलोमीटरवरती आहे विनायक रेस्टॉरंट. आपण दरवेळेसच विनायक रेस्टॉरंटला व्हिजिट करत असतो. तर हे आहे पार्किंग, आणि आता आपण जाऊयात रेस्टॉरंटमध्ये. येस, इट्स फ्रायडे, त्यामुळे भरपूर रश आहे विनायक रेस्टॉरंटला आज. काय तरी आपण लेट आलोय, आपल्याला जागा मिळेल लवकर. ऑलराईट, हो गया तो. हाँ बोले देयर इज वेटिंग फॉर हाफ एन आवर. अर्ध्या तासानंतर आपल्याला जागा मिळणार आहे. फ्रायडे आहे ना, त्यामुळे अर्धा तास वेटिंग. ऑलराईट, फायनली वी हॅव गॉट द प्लेस. आली आहे फायनली आपली ऑर्डर आली आहे. तर कोमलची किंगफिश थाळी आली, आणि ही आहे अथांची रेशादो किंगफिश मसाला फ्राय. ऑलराईट, फायनली माझी पण थाळी आली आहे. चोनक मसाला फ्राय थाळी. चला आता पटकन जेवण करतो आणि मग आपण जाऊयात बीचवरती. लंच होईपर्यंत ऑलमोस्ट 5 वाजलेत, आणि आता आपण जाऊयात पटकन अंजुना बीचवरती. लेट्स गो. येस येस, ऑलराईट. तर आत्ता आपण आलो आहे अंजुनावरती. थोडासा लेट झालं आहे. 6:10 झालं आहे आत्ता. मला वाटतं सनसेट झाला असेल. थोडासा लेट झाला आपल्याला. सनसेट झाला आहे आत्ताच. अंजुनाचा जो रॉक बीच आहे तिथं छान डेव्हलपमेंट झालेली आहे गाईस. असे व्यवस्थित स्टेअर्स वगैरे केलेले आहेत, आणि खाली उतरायला जागा आहे. आधी म्हणजे कच्चा रोड होता. या बाजूला आपण बघतो रॉक बीच.
मस्त व्ह्यू आहे. येस, चलो लेट्स गो. खाली जाऊ आपण रॉक बीचवर. असे मस्त जिने वगैरे केलेले आहेत अंजुनाच्या रॉक बीचवर येण्यासाठी. इथून पुढे असा रॉकी बीच आहे. सो गाईज हाच आहे अंजुनावरचा रॉक बीच. समोर बघा काय सुंदर व्ह्यू आहे. सनसेट झालाय पण एकदम छान आज नजारा आहे. अमेझिंग व्ह्यू, मस्त. सो इथेच ॲक्च्युली एक इन्सिडेंट झाला होता. मी जेव्हा ब्लॉगिंग सुरू करायचं असं ठरवलं आणि नवीन फोन घेतला होता, आम्ही इथं आल्यावरती तो नवीन फोन इथे आपटून समुद्राच्या पाण्यात पडला होता. असा एक किस्सा झाला होता. त्यावर्षी केलंच नाही मग ब्लॉगिंग, डायरेक्ट आफ्टर लॉकडाऊन. चलो आपण नजारा एन्जॉय करू इकडचा. खूप भारी वाटतं. अरे आज एकदम कलरफुल झालं स्काय. खूपच सुंदर, खूपच सुंदर. सनसेट मिस झाला असला तरी व्ह्यू काय त्याच्यापेक्षा कमी नाही आहे. एकदम अमेझिंग व्ह्यू मिळतो आज. बीचवरती सँड कॅसल बनवायचं काम चालू आहे. ऑल राईट गाईज, जरी आपला सनसेट मिस झाला असेल तरी आपली इव्हनिंग एकदम मस्त झाली. एकदम छान व्ह्यू आपल्याला बघायला मिळाला अंजुना बीचवरती. आणि आत्ता आम्ही डिनर करायला आलो आहे आनंद रेस्टॉरंटला. तर गाईज आनंदमधले फिश ट्राय करूयात. लेट्स गो. ऑल राईट गाईज, तर आपले स्क्विड रवा फ्राय आलेत. अथाशी गडबड. स्क्विड रवा फ्राय आणि बोंबील रवा फ्राय. गाईज आनंदमध्ये बोंबील रवा फ्राय आणि स्क्विड रवा फ्राय एकदम यम्मी मिळतं. कसं आहे स्क्विड्स? मला वाटलं नव्हतं इथे जागा मिळेल इतक्या लवकर. अंजुनामध्ये Actually. आहे जागा मिळाली. जागा नाही, ऑलमोस्ट रिकामच आहे. हो. आणि आज फ्रायडे मेन म्हणजे. म्हणूनच मला असं वाटतं की फ्रायडेला काय आपल्याला अर्धा पाऊण तास तर वेटिंग हवं. यम्मी आहे, यम्मी आहे. ऑल राईट, आपला मेन कोर्स आला आहे. प्रॉन मसाला आणि बटर रोटी. तर एकदम मस्त डिनर झालेलं आहे. आता जाऊयात आपल्या रिसॉर्टला. लेट्स गो. ऑल राईट गाईज, दिस इज इट फॉर टुडे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग. मँगो आईस्क्रीम घेतली. चला.